म्हणजे एक दिलखुलास दिलदार आणि रांगडं असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं होतं. अजितदादांचा कधीच राग येत नव्हता. आम्ही तर त्यांच्या विरोधी पक्ष म्हणूनही काम केलं, त्यांच्याबरोबरही काम केलं आणि कामाच्या बाबतीमध्ये जर कोणी तत्पर असेल आणि स्पष्ट सांगणार असेल तर ते अजितदादा होते. अजितदादांनी अनेक प्रकारची कामं जी आहेत ती सर्व पक्षीय मंडळी कोणीही गेला आमदार तर त्यांनी केलेली आहेत. जनतेचं हित आहे की नाही हे बघून त्यांनी काम केलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्या माध्यमातून अजितदादांकडे पत्र दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब ते योग्य त्या दिशेने निकाली लावलेला आहे आणि त्याच्यामुळे उत्तम असा प्रशासक आणि शिस्तप्रिय विधिमंडळामध्ये देखील विधिमंडळाची जी आचारसंहिता आहे ती जर कोणी पाळली नाही तर अजितदादा स्वतः उठून त्या संबंधित नवीन आमदाराला जुन्या आमदाराला सांगत असत की हे अशा प्रकारचं ही इथली प्रथा परंपरा नाही, अशा पद्धतीनेच वागायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे फार मोठी पोकळी जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र खरोखर हळहळला आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांशी त्यांचा अतिशय ज्याला म्हणता येईल अजात शत्रू स्पष्ट वक्तेपणाने जरी ते बोलले तरी कटुता नव्हती. त्यांचं मन जे आहे दिल जे आहे ते साफ होतं आणि त्याच्यामुळेच अजितदादा हे हवेसे सगळ्यांनाच वाटत होतं. ओके.